हे बघा, आज आम्ही पालक पनीर बनवतोय. त्यासाठी पालक स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली. तर आता तिला शिजत टाकूया. तर हे बघा, त्यासाठी पाणी गरम करून घेतलेले. आता त्याच्यामध्ये हे टाकूया. हे बघा, आधी हळद टाकू, त्याच्यानंतर मीठ टाकून घेऊ. मीठ, मग मिरची, मग हे काजू टाकून घेऊ, लसूण, आणि हे बघा वेलची आणि साखर टाकली. हे बघा साखर, त्यामुळं पालकचा कलर आहे ना हिरवागार राहतो असा. ही बघा, अशी गरम पाण्यामध्ये पालक टाकायची. अशी टाकून घ्यायची, चांगली तिला अशी दाबून घ्यायची 1 मिनिटभर फक्त. अशी उलटी करायची, अशी जास्त शिजवायची नाही, नाहीतर मग तिचा कलर उडून जाईल. ही बघा अशी शिजलेली आहे, जास्त शिजवायची नाही तिला. आता काढून लगेच थंड पाण्यामध्ये टाकून घेऊया आपण. हे बघा, थंड ती टाकायची अशी, आणि अशी उलटी पालटी तिला करून घ्यायची अशी. ही बघा आता अशी थंड झालेली आहे. तर आता असं हिला ना मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटून घेऊया. हे बघा, इथं तेल टाकते मी जरा, म्हणजे पनीर थोडंसं भाजून घेऊ. हे बघा, असे पनीर भाजून घेतलेले तर चांगले. आणि मग आता हे आपण, हे बघा इथं कढई तापायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेले. आता त्याच्यामध्ये आपण 1 चमचा घी टाकू, आणि मग घी टाकल्यावरती त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकू. आणि मग त्याच्यानंतर लसूण टाकू. लसूण, ही दालचिनी, हिरव्या मिरच्या. त्या हिरव्या मिरच्या टाकल्या तर त्याला चांगला असा चांगला करपलाय. आता त्याच्यामध्ये ना आपण कांदा टाकू. हे बघा, कांदा टाकून घेऊ, आणि त्याला चांगला असं लालसर भाजून घेऊ. असं करपलेला कांदा, जास्त नाही करपून द्यायचा. आता त्याच्यामध्ये हळद, लाल मसाला आणि धन्याची पावडर टाकायची त्याच्यामध्ये अशी, आणि चांगला हलवून घ्यायचा. परत हलवून घ्यायचा चांगला. आणि मग त्याच्यामध्ये ही बघा अशी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे पालक. आता त्याची इथं फोडणी देऊन घेऊया आपण. अशी फोडणी देऊ त्याला, आणि मग थोडं असं हलवून घेऊ. असं हलवून घ्यायचं आणि शिजून द्यायची मग तिला जरा. मग नंतर त्याच्यामध्ये पनीर टाकायचं. हे बघा अशी कशी बघा हिरवीगार एकदम झालेली आहे भाजी. आता त्याच्यामध्ये ना आपण पनीर टाकून घेऊया. हे बघा, हे पनीर आहे, हे त्याच्यामध्ये असं सोडायचं असं, आणि अशी हलवून घ्यायची अशी. बघा कशी हिरवीगार वाटते का नाही. बघा, आता वरतून फोडणी देण्यासाठी आपण काय, याच्यामध्ये मी घी टाकते. हे बघा, घी टाकले याच्यामध्ये, आणि मग त्याच्यानंतर हलवून घेऊ चांगला. हे बघा, असं हलवून घेऊ असं. मग त्याच्यात लसूण टाकायचं. लसूण, त्याच्यात मसाला टाकायचा. मसाला झाल्यावरती मिरच्या टाकायच्या. असा मिरच्या टाकायच्या. बघा, अशी फोडणी द्यायची अशी. बघा कशी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.